अकोल्यामध्ये भाजपनं शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्षांच्या मदतीनं गेम फिरवलाय। अकोल्यामध्ये भाजपकडून 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे। त्यामुळे अकोल्यात महायुतीचा सत्तेचा मार्ग आता मोकळा झालाय। शहर सुधार आघाडीच्या नावाखाली भाजपकडून 44 नगरसेवकांची ही यादी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सादर करण्यात आली आहे आणि या यादीमध्ये भाजपचे 38 नगरसेवक आहेत। राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष नगरसेवकांसह राज्यात विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 3 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचाही समावेश आहे। आणि झी24 तासनं आठवडाभरापूर्वीच भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सत्ता स्थापनेसाठी बोलणी सुरू असल्याची बातमी दाखवलेली होती। या बातमीवर शिक्कामोर्तब झाले। दरम्यान काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं सत्ता स्थापनेचे मोठे दावे केलेले होते, मात्र अखेर हे दावे फोल ठरलेले आहेत आणि भाजप अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची सत्ता महानगरपालिकेत येणार आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका बाळगू नये। 38 सदस्य आपले आहेत। याच्या व्यतिरिक्त मित्रांसोबत जी आम्ही निवडणूक प्री इलेक्शन अलायन्स केलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं इतके समजदार मीडियाही आहेत आणि विरोधी पक्षाचे लोकही आहेत की महापालिकेत आमची सत्ता येणार आहे। तर अशा प्रकारे अकोल्यामध्ये भाजपनं गेम फिरवलेला आहे। त्यामुळे अकोल्याचं आता हे राजकीय गणित कसं आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी जयेश जगड सध्या आपल्याबरोबर जोडले गेले। जयेश, अकोल्यामध्ये भाजपनं गेम फिरवत एक वेगळी आघाडी स्थापन केलेली आहे। काय नेमकं आता अकोल्यातलं हे राजकीय चित्र आहे? निश्चितच आता भाजपच्या अकोला महापालिकेत सत्ता स्थापना करण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला असं म्हणावं लागेल। झी24 तासच्या हाती हा पत्र एक आलेला आहे आणि या पत्रामध्ये 44 नगरसेवकांची स्वाक्षरी आहे, जी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आलेली आहे। या पत्रामध्ये भाजपचे एकूण 38 आणि दोन्ही राष्ट्रवादीचे मिळून 4, एक अपक्ष आणि एक शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आहेत आणि असे मिळून एकूण 44 नगरसेवकांची यावर स्वाक्षरी आहेत। आणि ही बातमी जी आहे झी24 तासने आधी हा जो आकडा आहे हा झी24 तासने आधी याचा खुलासा केला होता। अशा प्रकारे समीकरण होऊ शकते आणि त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। 44 नगरसेवकांची यावर स्वाक्षरी आहे। विशेष म्हणजे जे राज्यात विरोधात आहे आणि या महापालिकेत सुद्धा एकमेकांच्या विरोधात लढले असे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक आहे, तेही सुद्धा या आघाडीत सामील आहे। शहराच्या विकासासाठी आम्ही सोबत आहोत या कारणाने ते सोबत आलेले आहेत। असे एकूण 44 नगरसेवकांची स्वाक्षरी असलेलं हा पत्र झी24 तासच्या हाती आलेला आहे। आणि ही जी बातमी आहे जी भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस सोबत जी चर्चा चालू आहे ही बातमी आपण एक आठवडाभर आधीच प्रसारित केली होती आणि आता यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। 44 नगरसेवकांची स्वाक्षरीचं पत्र आता आपल्या हाती आलेलं आहे आणि यामुळे आता भाजपची महापालिकेवर सत्ता स्थापन होणार यावर आता अखेर मार्ग मोकळा झालेला आहे असं म्हणावं लागेल। निश्चितच जयेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातल्या आणखी ताज्या घडामोडी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। जयेश जगड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।